टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। त्यांनी याच्या अगोदरही निवेदन दिलंय 2 दिवसापूर्वी आणि त्याच प्रकारचे निवेदन आज देखील प्राप्त झालेले आहे। त्यांना आम्ही सांगितलं की यावर्षी जो निर्णय घेतलेला आहे त्याविषयीची भूमिका काल संध्याकाळी माननीय आयुक्त साहेबांनी ती क्लिअर केलेली आहे सर्वांसाठी। तर यापुढे या दिवसाविषयी 15 ऑगस्टविषयी काय निर्णय घ्यायचा आहे तर ह्या सगळ्या निवेदनावर एकत्रित विचार करून यापुढे येणाऱ्या 15 ऑगस्टला काय भूमिका राहील ती सर्वसमावेशक जे याच्यामध्ये स्टेक होल्डर आहेत त्यांच्याशी चर्चा करून अंतिम केलं जाईल। असं निर्णय जो कालचा जो आहे काल आयुक्त साहेबांनी स्पष्ट केलेला आहे, त्यामुळे त्या निर्णयामध्ये काही बदल होईल अशी शक्यता नाही आहे। यापुढे मात्र त्याच्यावर काही विचार करायचा असेल तर तो आयुक्त साहेबांशी चर्चा करून केला जाईल। नाही, मागणी कसं आहे, आता आयुक्त साहेब इलेक्शनच्या ह्या कामामध्ये आहेत। आजही आयुक्त साहेब विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणुकीच्या कामासाठी गेलेले आहेत, त्यामुळं जसा वेळ मिळेल आयुक्ताचा त्याप्रमाणे याच्यावर चर्चा करून त्यांना वेळ दिला जाईल। असं मात्र ही बंदी काय कुठली गोष्ट कायम नसते, त्याचा विचार केला जात असतो। सर काय आवाहन कराल, कारण उद्या काही जण आंदोलन देखील करणार। हा परंपरागत असलेला निर्णय आहे, त्या निर्णय आपण 88 पासून राबवित आलेलो आहोत। तर आत्तापर्यंत याच्यावर सर्वांनी सहकार्य करून त्याला स्वयंस्फूर्तीनं व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे, तर त्याच प्रकारे सहकार्य सगळ्यांनी करावं। तोडू नये अशी आमची विनंती आहे। कारवाई करणार ते आता पुढची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल। हा निर्णय सरकारचा आहे, पण जे ठरावपत्रक काढलेले ते कल्याण महानगरपालिकेने काढलेलं आहे। शासनाने फक्त यांना पत्रक पाठवलं होतं 1987ला की स्वातंत्र्यदिनी मांस मटण मोठ्या आणि छोट्या जनावरांचे, आम्ही फक्त लहान जनावरांचं दुकान चालू असावं त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। मोठ्या ज्या जनावरांच्या विषयी आमचं कुठलाही दुमत नाही आहे। विषय असा आहे यांच्यामध्ये असं झालेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री प्रथम नागरिक आहेत, त्यांनी आपली भूमिका मांडली, पण आयुक्त आणि उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त हे त्यांच्या मतावर ठाम नाही आहेत। कारण काढलेलं त्यांचं पत्रक आज तुमच्यासमोर मी दाखवलेलं आहे की तुमचा सही शिक्का मारलेला त्यावेळी असलेलं प्रशासक शिवलिंग भोसले यांनी काढलेलं ते पत्र आहे। हे मी बोलत नाही आहे, हे पत्रावर कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाचा शिक्का नाही आहे, हा GR नाही आहे, हे ठराव कॉपी आहे। महानगरपालिका नगरपालिका ही ठराव काढते। 100% आयुक्ताचं तोंड दाखवत नाही आहेत आम्हाला आत्तापर्यंत, आणि अतिरिक्त आयुक्त खोटंवर खोटं बोलण्याची भूमिका आत्तापर्यंत त्यांनी घेतलेली आहे, ना प्रेसला दिलेली ना आम्हाला दिलेली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।